हिम्मत असेल तर दापोलीतून लढा, आदित्यना आमदार योगेश कदम यांनी हे आव्हान दिलेलं आहे। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी हे आव्हान दिलं। आता या घडीला मग जेवढं सगळं गणित समोर येत आहे त्याच्यामध्ये एक वाक्य तुमच्या कानावर वारंवार आलेलं असेल आणि ते असं आहे की हिम्मत असेल तर एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवा, अन्यथा आदित्य ठाकरे ठाण्यात लढायला येतील। जर समजा आदित्य ठाकरे ठाण्यात आले तर निकाल काय असेल आणि शिंदे वरळीत आले तर निकाल काय? मी तिसरं सांगेन, त्यापेक्षा आदित्यजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करण्यापेक्षा मी त्यांना चॅलेंज देतो आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून की आदित्यजीने दापोली मतदारसंघामध्ये लढावं आणि जिंकून दाखवावं। त्यांनी जिंकून माझ्यासमोर त्यांनी जिंकून दाखवावं, हे माझं त्यांना चॅलेंज आहे। त्यांचे विचार जर का लोकांनी स्वीकारले असते तर त्यांनी बिंदास माझ्या दापोली मतदारसंघामध्ये निवडून लढून दाखवावी आणि जिंकून दाखवावी, हे माझे त्यांना चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून। त्यामुळे आदित्यजीने वरळीमधनं किंवा मग ठाण्यामधनं लढण्याची भाषा तर करूच नाही, जिथे एकनाथ शिंदे साहेबांसोबत खालच्या तळागाळातला कार्यकर्ता जोडलेला आहे। शेवटी तिथे मुख्यमंत्री म्हणून नाही तर एकनाथ शिंदे म्हणून शिंदे साहेबांना तिथे लोक मानणारी आहेत आणि म्हणून मला वाटतं तिथे त्यांनी त्या लढण्याच्या गोष्टी करूच नाही, त्यांनी दापोली मतदारसंघामध्ये येऊन निवडून लढावी। राहुल सोबत जाऊन उरले सुरले उद्धव संपतील, शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव यांच्या सहभागाचा मुद्दा आणि आमदार योगेश कदम यांनी टोला लगावला। ज्या व्यासपीठावरनं जिथे शिवसेनेचा जन्म झाला त्या दादरमध्ये शिवतीर्थावरती जर का अशा पद्धतीने जर का उद्धव जाणार असेल त्यांच्या व्यासपीठावरती तर त्यांना लाज वाटली पाहिजे, कारण काँग्रेसच्या व्यासपीठावरती आपण तिथे जाणं आणि उद्धवजींनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्याच व्यासपीठावरनं काँग्रेसला खडे बोल हे वंदनीय बाळासाहेबांनी सुनावलेले आहेत आणि तिकडे मला वाटतं हे लाज्यास्पद असेल, हे त्यांनी करणं असं माझं तरी मत आहे। जर का त्यांनी ते केलं तर उद्धव ठाकरे आज जे 90% संपलेत ना त्या दिवशी 100% संपतील।